नमस्कार मंडळी. एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ट्रॅव्हल विथ जो या यूट्यूब चॅनलनी प्रसिद्ध झालेली प्रसिद्ध यूट्यूबर आणि ट्रॅव्हल व्लॉगर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी हरियाणाच्या निसार येथून अटक करण्यात आली आहे. समोर जी माहिती आली आहे त्याच्यानुसार 2023 मध्ये ट्रॅव्हलिंग व्लॉगच्या नावाखाली ज्योती ही पाकिस्तानला 2 वेळा गेली होती. तिथे तिचा पाकिस्तान हाय कमिशनचा दानिश याला 2 वर्षापूर्वी भारतातून बेदखल करण्यात आलं होतं. याच्यासोबत ज्योतीचा संबंध झाला. दानिशने मग ज्योतीची ओळख ISIच्या काही एजंट सोबत करून दिली आणि मागील काही वर्षांपासून ज्योती भारतीय लष्कराची, ऑपरेशन सिंदूरची आणि अनेक सेन्सिटिव्ह माहिती पाकिस्तानच्या एजंटना पाठवत होती. ज्योतीसोबतच अजून 5 लोकांना या आरोपामध्ये अटक करण्यात आली आहे. आता नक्की ज्योती कोण, तिचा इतिहास काय आणि ती पाकिस्तानच्या संपर्कामध्ये कशी आली आणि जे बाकीचे 5 लोक आहेत ते कोण आहेत आणि हे पूर्ण प्रकरण नक्की काय आहे हे तुम्हाला मी सांगतो. नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक वाघमारे. जर तुम्ही पहिल्यांदा मित्राच्या YouTube चॅनलवरती आला असाल तर पटकन व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, जर तुम्ही YouTube ओपन केलं आणि YouTube मध्ये ट्रॅव्हल विथ जो हे चॅनल जर सर्च केलं तर तुम्हाला तिथे ज्योती मल्होत्राचं चॅनल दिसेल. ज्योतीला फिरण्याची अतिशय आवड. 2011 मध्ये ज्योतीने हे चॅनल ओपन केलं होतं. अनेक व्हिडिओ तिने टाकल्या, अनेक पैसे तिने भारतातून कमवले. मग 2023 उजाडतो. 2023 मध्ये दोनदा ज्योती पाकिस्तानचा दौरा करते. या दौऱ्यामध्ये तिची पाकिस्तान हाय कमिशनच्या दानिश सोबत ओळख होते. या दानिशला काही वर्षापूर्वी भारतातून बेदखल करण्यात आलं होतं. मग दानिश ज्योतीची ओळख ISIच्या काही एजंट सोबत करून देतो आणि मग जी माहिती समोर येते त्याच्यानुसार मागील काही 1-2 वर्षांपासून ज्योती भारतीय सेनेची हालचाली किंवा भारतीय सेनेची गुप्त माहिती आणि ऑपरेशन सिंदूरची काही माहिती व्हॉट्सअप, स्नॅपचॅट आणि टेलिग्रामच्या माध्यमातून पाकिस्तानच्या एजंटला पाठवत होती. आता हा प्रश्न मला पडतो की 3 लाख YouTube सबस्क्रायबर असणाऱ्या ज्योतीला असं काय सुचलं किंवा ती कशी पाकिस्तानच्या जाळ्यामध्ये अडकू शकते की काही पैशांसाठी किंवा खोट्या प्रेमासाठी ज्या देशाने तिला मोठं केलं त्या देशाच्या विरोधामध्ये जाऊन तिने देशाचीच गुप्त माहिती पाकिस्तानला पाठवली. असं काय कमी पडत होतं ज्योतीला भारतामध्ये किंवा असे किती पैसे पाकिस्तानने ज्योतीला दिले, हा एक सवाल मला वैयक्तिकरित्या पडतोय. आता ज्योतिशिवाय याच प्रकरणामध्ये हरियाणाच्या कैथल मधील 25 वर्षीय तरुण देवेंद्र धिलॉन याला सुद्धा अटक करण्यात आली आहे. देवेंद्र सुद्धा पाकिस्तानच्या करतारपूर साहेबच्या भेटीला गेला होता. तिथे त्याची ओळख ISIच्या काही एजंट सोबत झाली होती. मग तो सुद्धा मागील काही दिवसांपासून किंवा महिन्यांपासून ऑपरेशन सिंदूर, भारतीय सेनेची माहिती किंवा भारतीय सेना जी हालचाल करते सीमेच्या लगत ती माहिती पाकिस्तानला पाठवत होता आणि मग पुढे जाऊन पाकिस्तान त्याच माहितीचा उपयोग भारताविरुद्ध करत होता. मागील काही दिवसांमध्ये जेव्हा देवेंद्रने पाकिस्तानला सपोर्ट करणारे व्हॉट्सअप स्टेटस टाकलं तेव्हा देवेंद्रचा हा कारनामा जगासमोर उघड झाला. आता ज्योती झाली, देवेंद्र झाला, या दोघांना सोडून पलक मसीह, सूरज मसीह आणि जफर हुसेन या 3 अशा टोटल 5 लोकांना पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपामध्ये अटक केली आहे. आता हे 4 लोक सोडा, पण ज्योतीचा जर आपण विचार केला तर हिला बघितलं, तिच्या व्हिडिओ जर तुम्ही बघितल्या तर ही वेल एज्युकेटेड वाटते, एका चांगल्या घरातील वाटते. आता जी माहिती समोर आली त्याच्यानुसार ती आपल्या पाकिस्तानच्या बॉयफ्रेंडला घेऊन इंडोनेशियाच्या बालीला सुद्धा गेली होती. मग एकच प्रश्न पडतो की कोणताही व्यक्ती असू दे, कोणतीही मुलगी असू दे, इतक्या सहजासहजी आपल्या देशाच्या विरोधामध्ये कशी जाऊ शकते? भारताकडून तिला किंवा त्यांना काय कमी पडलं? असे किती पैसे पाकिस्तानने यांना दिले की अशा किती रुपयांमध्ये पाकिस्तानने यांना विकत घेतलं की हे स्वतःच्या मातृभूमीच्या विरोधात जाऊन पाकिस्तानचे साथ देऊ लागले? ही माहिती अजून उजेड या सर्व प्रकरणावरती येणाऱ्या काही दिवसांमध्ये पडेलच. पण मित्रांनो, तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की तुम्ही कुणाला फॉलो करता, तुमचा सोशल मीडियावरती तुमचा आयडल कोण आहे,
हे आयडल तुम्ही योग्य निर्णय करूनच चूज करा. तुम्ही कुणाला फॉलो करताय, ज्याला तुम्ही फॉलो करताय तो व्यक्ती देशप्रेमी आहे की नाही, किंवा तो आजकालच्या समाजामध्ये कोणते संदेश पसरवतोय, या सर्व गोष्टींचा विचार करूनच तुम्ही तुमचे आयडल निवडा. मित्रांनो, या सर्व प्रकरणावरती ज्योती मल्होत्राबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमचं वैयक्तिक मत मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जर आतापर्यंत मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ इथे संपवतो. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.